टू प्रोडक्ट में क्या है, ऐसा कंसेप्ट है, राइट है। तो आपको मैंने बताया यहाँ पे मटेरियल जो दिया है वो आरएनसी में जाएगा। वेजेस, डायरेक्ट वेजेस उसका खुद का घर है। नंबर ऑफ ट्रांजिस्टर, ट्रांजिस्टर मतलब यूनिट है, समझा कि नहीं? दादा मैन्युफैक्चर मतलब प्रोड्यूस, सोल्ड सोल्ड। तो यूपी एंड यूएस, यूपी एंड कितने बनाए, 4,000। हाँ, इधर खाली मिस्टेक ये है कि ये जो रुपीस का साइन दिख रहा है ना वो नहीं है, वो साइन नहीं है वहां पे, वो गलत प्रिंट हुआ है। ये यूनिट है, ये क्या है, यूनिट के सामने रुपीस नहीं लगता, समझा कि नहीं? सेल प्राइस, सेलिंग प्राइस दिया है कितना, 175 आणि 240। फैक्ट्री ओवरहेड 100% वेजेस का मतलब क्या, जितना वेजेस उतना ही फैक्ट्री ओवरहेड। ऑफिस ओवरहेड 20% वर्क कॉस्ट का। और सेलिंग ओवरहेड कितना है, 10 रुपया पर ट्रांजिस्टर। चलो बाबा कैसा निकालने का है वो बताता हूँ मैं आपको अभी इसको। सपना ट्रांजिस्टर लिमिटेड इन द बुक्स ऑफ आएगा, इन द बुक्स ऑफ क्या आएगा, सपना ट्रांजिस्टर। कौन सा ट्रांजिस्टर, सपना ट्रांजिस्टर। मलिक, मलिक नहीं, मयूर। ये मयूर, तेरे को दिख रहा है क्या, काय दिख रहा है, ये मलिक, मलिक नहीं, क्या नाम तुम्हारा, मयूर दिख रहा है क्या विवेक, तुला दिसतंय, काय दिसतंय तुला? देखा कितना प्यार से बोल रहे, डेट तो दिया नहीं ना रे। चलो देख बाय, अभी कितने प्रोडक्ट है अपने पास, 2 ना। इधर लिखने का सबसे पहला पार्टिकुलर, क्या लिखने का, ये देख, सबसे पहला आएगा सपना, क्या आएगा, सपना। फिर सपना के 2 कॉलम, अमाउंट रुपीज और सीपीयू, हो गई सपना, ठीक है। फिर अपना सॉरी ड्रीम लैंड, क्या लिखना है, ड्रीम लैंड, समझ रहे? चलो ड्रीम लैंड में भी 2 कॉलम, पहला अमाउंट और फिर क्या आएगा, सीपीयू। फिर मारने का लाइन, चल भाई, पहला सपना, यूपी एंड यूएस कितना है, 4,000 सपना का, बराबर है कि नहीं? फिर मयूर का कितना है, कितना है मयूर, अपना, मयूर ये अपना, और ये मयूर का सपना, चालेल ना? चा- नाही चालेल, चालून घे तू। चलो आगे बढ़ेंगे, अभी बनाएंगे फॉर्मेट, क्या बनाएंगे, सबसे पहला आएगा डायरेक्ट मटेरियल। अभी तो फॉर्मेट बनने वाला ही नहीं है, डायरेक्ट मटेरियल दिया है क्या, वो परचेस रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ऐसा कुछ दिया है क्या? बोलो कितना है, 1,40,000, ये देख ये देख ये देख, 1,40,000, इसके अमाउंट में 96, अपना कम है, अपना देख, अपना बहुत ज्यादा है भाई, अपना रुक ही नहीं रहा है, आपलं काही नाही, आपलं वाटूळ। चला भाई अभी क्या आएगा, डायरेक्ट वेजेस, अरे क्या आएगा, डायरेक्ट वेज। मयूर देख सपना कितना वेजेस मांग रही है, देख, और तो बाबो, सपना आहे की काय, 1,80,000 दिवसाचा पगार मागते. बोला, आणि ड्रीमलँड किती मागते, अगं बाबो, जाऊ द्या, आपण पण मागत आहे. तर आता काय करायचं, प्राईम कॉस्ट,
मिलेगा अभी? प्राइम कॉस्ट. बोला बाबा किती आलं? ये तो मेरे को भी मैं देख रहा था तुमको. कितना? 2,16,000. तुमको आ रहा है क्या? देख रहा था. वो तो कैलसी पे गया था. चल भाई कितना हो गया? हो गया ये. चलो ऐड. क्या ऐड होगा? ऐड होगा बोलो. ऐड होगा फैक्ट्री ओवरहेड. मयूर तो बोलत नाही ना. दादा बोल मयूर. देख भाई फॅक्टरी ओव्हरहेड देख ऍडजस्टमेंट. फॅक्टरी ओव्हरहेड 100% ऑफ वेजेस. मतलब जितना वेजेस उतना ही फैक्ट्री. इधर देख इधर इधर है वेजेस. वेजेस कितना? 1,80,000. नीचे पण तेच. समझा की नाही? मयूर तुला समज. तू रोज येतोस ना. चल ये कितना है? 1,20,000. विवेक तुला समजतंय? तुला चष्मा है तुला कळेल. चल भाई ये ऐड करेंगे. क्या करेंगे? ऐड. क्या मिलेगा? ग्रॉस वर्क कॉस्ट. क्या मिलेगा? ग्रॉस वर्क कॉस्ट. ग्रॉस वर्क कॉस्ट. उसको ही बोलेंगे नेट वर्क कॉस्ट. अरे हाथी नहीं. चलो 3 और 1 4 कितना हो गया? 5 लाख. 3 लाख. यो कसलं टॅलेंट आहे तुमचं. मजाक कर रहा हूं. ये भाई हो गया ना ये. चलो फिर क्या आएगा? ऐड. क्या ऐड होगा? WIP आहे का? नाही. कुठून पैदा करू का मग? नाहीच नाही. मग ह्यालाच नाव दिलं ना नेटवर्क कॉस्ट. का? कारण की ते नाहीये. मग काय ना ऑफिस ते असतील. ऍडजस्टमेंट मध्ये आहे बघा. आहे का? ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड. हे बघ किती टक्के येत आहे? कशाचे? वर्क कॉस्ट. हे बघ ह्या वर्क कॉस्ट आहेत. हे बघ मयूर. वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट. W फॉर वर्क. C फॉर कॅट. कॉस्ट. वर्क कॉस्ट. चलो निकालो 5 लाख का 20%. 1 लाख. कितना आया? 1 लाख. और इसका निकालो. एवढे? पक्का ना? चष्मा नेटवर्क. बोल भाई. ए आगे बढ़ू क्या? क्या मिलेगा? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ये देखिए. कॉस्ट ऑफ काय रे? प्रोडक्शन. हे बघे हे बघ. तुझं लक्ष नाही बघ. कितना हो गया? 6 लाख. अगो बाबो. हे एवढे काय करतात का? 4,03,200. हे ह्यालाच नाव देऊ का? काय ते COGS. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड. हे न ते काय आहे? तुला दिसलं? तुझ्या डोळ्यांनी दिसलं? नाही ना. कुठे दिसणार? काहीच नाही. राहा की नाही. ह्यालाच काय नाव द्यायचं? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. मग ऍड. काय? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. हे बघ किती टक्के बोलले बघ. 10 पर ट्रान्झिस्टर. किती? 10 पर ट्रान्झिस्टर. मगाशी कसं दिलेलं 0.20. आपण डायरेक्ट सीपीयू मध्ये लिहिलेलं. तसं इथे 10. इथे पण 10. समजलं? 10च आहे ना? पाहिलं लय भारी लिहिलं का? सीपीयू इकडं राहिला की. आहे ना सीपीयू. हवायाला ठेवले. दसदसली का? आता बघ. आता ह्याचे युनिट किती येत आहे? 4,000. करा 4,000 इंटू 10 40. अयो, किती फास्ट. अबो काय ना तुम्हाला शिकवू. एवढं टॅलेंट तर तुमच्यात आहे. अरे बघ काय बघू. बोला 6,40,000. कितना हो गया? 6,40,000.
आणि हे एवढे असू द्या. त्याला काय नाव द्यायचं? कॉस्ट ऑफ सेल. चालेल. कॉस्ट ऑफ सेल. मग पुढं काय येणार? प्रॉफिट. क्या ऍड होगा? प्रॉफिट. आणि मग पुढं काय येणार? सेल. थोडासा कंजूसी करतोय मी. घ्या तुम्ही गोळा म्हणून. हा की नाहीये? की दादा सेलचा सीपीयू दिलाय बघ. एकाचा रेट किती आहे बघ? पर ट्रान्झिस्टर. पर म्हणजे सीपीयू. पर म्हणजे किती आहे? 175 आणि 240. हे बघ इथं लिहायचं. 175 आणि इथं 240. रोख करा. 175 इंटू 4000. किती आले? किती लाख? हे बघ 7 लाख लिवले. मग 7 लाखातून 6,40,000 गेले 60,000चा प्रॉफिट. डन ना? हे 240 इंटू 2000 ना? 4,80,000. करा वरच्याला मायनस. 4,23,200. 56,000. इतकं झालं रे. सीपीयू काढायचं. करा 1,40,000 डिवायडेड बाय 4,000. कर बाय कर. किती? 35. 1,80,000 डिवायडेड बाय 4. कितना? 40? एवढं. हे किती आहे ना? 80. मला माहिती आहे. हे 1,80,000 उपरचाच. 5,00,000 मला नाही माहिती. काढ. 125 असेल. बरोबर नाही? सांग 1,00,000चं काढ, 1,00,000चं काढ, पटापटा काढ. 1,00,000 डिवायडेड बाय 4 किती? 20. त्यांचे काय? हे किती? 150. मला माहिती. हे किती रे? 160. आणि हे किती? 15. 175 बनवायचे. नाही का? आता हे कोण करणार? करा पटापटा. बरोबर. 96 डिवायडेड बाय 2000. 48. हे किती? 60. बघा, बघा. हे किती? 108. हे किती बोला? 60. ऊपर काही आहे ना? हे बोला किती? 168. हे काढ. हे मला नाही. 33 पॉइंट एवढे? हे काढ, हे काढ, हे काढ. हाँ, कर सकता लेकिन मेरे को नहीं करना है ना. 200 एवढे? हे काढ, हे काढ, हे. 4,23,200. 211.6. आणि हे किती? 29.4. 28.4. ठीक आहे. तर हे बघ ह्याला म्हणायचं मिनी प्रोडक्ट. काय म्हणायचं याला? नाही. असा पण आणतो. अरे हा की नाही? अवघड आहे का मयूर तुला वाटतंय? तुला अवघड वाटतं काय? नाही ना तुला खरंच वाटतं का? हे सोपं आहे ना. अरे हा की नाही?